कोणताही उत्सव आला की रंगरंगोटी आणि सुशोभीकरण ही भारतीय संस्कृती आहे। नवरात्रोत्सव जवळ आल्यानं सध्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या रंगरंगोटीचं काम चालू आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचं अतिशय सुबक नक्षीकाम असणारं मंदिर भारतीय शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे। या मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी सुरू झाली आहे। मंदिराचा कळस आणि शिखरही रंगवण्यात येणार आहे। यामुळे उत्सवाचे रंग आणखी खुलणार आहेत। परंतु या रंगरंगोटीत पुरातत्व खात्याने विघ्न आणलंय। मंदिराच्या दगडावर केलेल्या नक्षीकामावर रंगकाम करायला पुरातत्व खात्याचा विरोध आहे। फक्त कळसाची रंगरंगोटी करण्याच्या सूचना या विभागाने केल्यात। तर नवरात्र निमित्त आमचा नवरात्र उत्सव हा 5, 10, 13 पासून सुरू होतोय। नवरात्र निमित्त आम्ही रंगरंगोटी परत मंदिर धुण्याचं काम असं चालू केलेलं आहे। त्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही रंगरंगोटीचं काम चालू केलेलं आहे सध्या। नाही, आता सध्या मला पुरातत्व खात्यानं जे परवानगी दिलेली नाही, फक्त शिखर रंगवण्याची परवानगी दिलेली आहे। बाकी कुठलंही काम म्हणजे एक असं प्रशासनानं आम्हाला सांगितलेलं आहे। नाही, ते पुरातत्व खात्यानं परवानगीच दिलेली नाही। म्हणलं की पुरातत्व खातं जे आहे ते पुरातत्व राहावं या दृष्टिकोनातून त्यांनी ते आम्हाला बाकीचंही करू नका असं सांगितलं। नाही, यावर्षी भक्तांच्या सोयीसाठी म्हणजे उन्हापासून किंवा याच्यापासून संरक्षणासाठी मांडव वगैरे घालण्याचं काम आम्ही दिलेलं आहे। त्याची सुरुवात होईलच आता। मंदिरातली प्राचीन शिल्पकला जपण्याची जबाबदारी पुरातत्व खात्याची आहे, परंतु उत्सवाच्या उत्साहावर कोणताही परिणाम होऊ नये याची दक्षताही या विभागाने जरूर घेतली पाहिजे। रंगकाम करण्याने जर नक्षी खराब होत असेल तर या रंगकामाबरोबर ती कशी खुलून दिसेल याबाबतचा पर्याय या खात्याने द्यायला हवा। मात्र नुसताच विरोध करण्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे। आता जे शक्तिपीठामधलं जे महत्त्वाचं शक्तिपीठ आहे अंबाबाईचं मंदिर, कोल्हापुरात प्रसिद्ध जागृती आणि पश्चिम महाराष्ट्रामधले फार सुंदर देवस्थान आहे आणि ते पुरातत्त्वज्ञानाने जे स्वच्छतेचं हे घातलेलं आहे त्याला बंदी घातलेली आहे, परंतु त्याला आम्हाला विरोध आहे। आणि जे काही रंगरंगोटी वर्ण केलेलं आहे ती तर प्रत्येक वर्षी होत असते, परंतु आतनंसुद्धा स्वच्छतेचं रंग साफसफाई झाली पाहिजे ही आमचं मागणं आहे। आणि आम्ही त्या सणासुद भक्तांचं सुद्धा त्यामध्ये विरोध राहणारच आहे, कारण हे साफसफाई प्रत्येक वर्षी आपण घरामध्ये सुद्धा करतोच। मग प्रत्येक दसऱ्याला रंगरंगोटी करतो, साफसफाई करतो, तशी ही पण झाली पाहिजे। पुरातत्वाने ह्याची योग्य ती काळजी घेऊन नोंद घ्यावी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं वर्षातून एकदा हे रंगकाम करण्यात येतं। आता पुरातत्व खात्याच्या आदेशामुळे हे मंदिर संपूर्ण रंगवता येणार नाही। फक्त कळस रंगवलेला असेल तर दगडावरचं नक्षीकाम तसंच राहील। अशा कामांना विरोध करताना हे मंदिर उत्सवाच्या निमित्तानं सुशोभित कसं करायचं याबाबतची पुरातत्व खात्यानं सूचना करणं गरजेचं आहे। कॅमेरामन संदीप पाटीलसह व्हिडिओ जर्नलिस्ट सतेज औंधकर, लाईव्ह कोल्हापूर।